फार पूर्वी एकमेकांवर खूप प्रेम करणारे दोन ड्रॅगन खूप मुसळधार पावसात अडकले. ड्रॅगनला एकच गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे हे पावसाळी हवामान. कारण जेव्हा त्यांचे पंख ओले होतात तेव्हा त्यांच्यावर वीज पडते, त्यांचे पंख खराब होतात आणि मग ते कधीही आग ओकत नाहीत. त्या दिवशी इतके जोरदार वादळ आले की जांभळा ड्रॅगन त्याच्या प्रेयसीपासून म्हणजेच पिवळ्या ड्रॅगन पासून दूर फेकला गेला. पिवळ्या ड्रॅगनला प्रियकराचा शोध घ्यायचा होता. ती जिथे होती तिथेच राहिली कारण तिचे पंख ओले झाले होते आणि ती खूप दुःखी झाली होती. आणि जांभळा ड्रॅगन उंच पर्वताच्या शिखरावर असलेल्या गुहेत गेला. ही कोणती जागा आहे? मी कुठे आहे? गुहेच्या आतून खूप मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज दुष्ट बावचा होता, जो अर्धा लांडगा अर्धा सिंह होता. मी वादळ आणि विजेचा स्वामी आहे, वाव! आणि तू अग्निश्वास घेणारा ड्रॅगन आहेस. जांभळा ड्रॅगन इतका घाबरला होता की त्याला उडून जावेसे वाटताच बावने आकाशात वीज चमकवली. तू मला आग कशी ओकतोस ते सांगेपर्यंत मी तुला सोडणार नाही. अग्निश्वासाची सर्व रहस्य तुला सांगावीच लागतील. नाही, मी असं करू शकत नाही. मग मी कायमचा पाऊस पाडेन आणि तुला इथे कैद करेन. जांभळा ड्रॅगन बावच्या गुहेत अडकला होता. त्यावेळी पिवळी ड्रॅगन तिच्या प्रियकरासाठी जांभळ्या ड्रॅगनला सर्वत्र शोधत होती. तिने अस्वलाच्या घरट्यात त्याला शोधलं, हत्तीच्या बागेत, अगदी सशाच्या बिळातही, पण तो कुठेही सापडला नाही. पिवळ्या ड्रॅगनला रडताना पाहून एक घोडा तिच्या जवळ आला. तू इतकी उदास का आहेस ड्रॅगन? काय झालं? माझ्या प्रिय जांभळा ड्रॅगन नाहीसा झालाय. लवकरच पुन्हा पाऊस पडणार आहे आणि मी त्याला शोधू शकणार नाही कारण माझे फ्लेक्स खराब होणार आहेत. तू फॉरेस्ट रेंजर माकडाला विचारलंस का? कदाचित त्याला माहित असेल. धन्यवाद, मी लगेच जाऊन विचारते. थांब, हे लाल कापड घे आणि स्वतःला झाकून टाक. हे काही काळ पावसापासून तुझे रक्षण करेल. पिवळी ड्रॅगन ते लाल कापड घेऊन जंगलात गेली. त्यावेळी पुन्हा पाऊस सुरू झाला. पिवळी ड्रॅगन शेवटी फॉरेस्ट रेंजर कडे आली. तिने त्याला विचारलं की त्याने जांभळ्या ड्रॅगनला पाहिलंय का? होय, मी त्याला आकाशात तरंगताना पाहिलं होतं. हे बघ, हे त्याने पाळलं होतं. तो त्या डेरेदार झाडांकडे वळत होता. पिवळी ड्रॅगन पाईनची झाडे असलेल्या ठिकाणी पटकन उडून गेली. जेव्हा पाऊस थोडा थांबला, तिने आजूबाजूला पाहिलं, पण तिच्या प्रियकराचं कोणतंही चिन्ह सापडलं नाही. तेवढ्यात तिच्या समोर एक ससा आला. हॅलो सशा, तू इकडे जांभळा ड्रॅगन पाहिलायस का? हो, मी पाहिलंय. तो त्या दलदलीकडे वाहत होता. पिवळी ड्रॅगन दलदलीकडे जात असताना आकाश पुन्हा काळ्या ढगांनी झाकलं गेलं. सतत पाऊस का पडतोय जाणून घ्यायचं असेल तर बैल शोध. पिवळी ड्रॅगन वेगाने दलदलीच्या काठावर गेली. तिथे तिला एक बैल पावसापासून बचावासाठी विलोच्या झाडाखाली थांबलेला दिसला. मी जांभळा ड्रॅगन शोधत आहे. तू त्याला जवळपास इकडे तिकडे पाहिलंयस का? अरे नाही, इकडे तिकडे नाही. मी त्याला त्या उंच डोंगरावर डोलताना पाहिलं होतं. पण तुला काळजी घ्यावी लागेल, कारण त्या टेकडीवर बाव राहतो. बाव? होय, तो पाऊस आणि विजेचा स्वामी आहे. तो खूप उद्धट आणि क्रूर आहे. आणि सोबत तो शूद्र मानाचा देखील आहे, ज्याला सर्व काही हवं आहे. आता मला समजलं. म्हणूनच पाऊस कधीच थांबत नाही. बावने जांभळ्या ड्रॅगनला पकडलं. तू तुझ्या आगीने बावला थांबवू शकतेस. पाऊस पडत असताना आगीचा श्वास घेण्यास सक्षम व्हायचं असेल तर वाघाकडे जा आणि त्याची मदत घे. पाऊस पडण्यापूर्वी पिवळी ड्रॅगन पटकन वाघाकडे गेली. हो, थोडं पुढे गेल्यावर तुला साप दिसेल. तो तुला एक किरमिजी रंगाची जादुई मिरची देईल. ती एकाच घासात खाऊन टाक. वाघाने सांगितल्याप्रमाणे पिवळी ड्रॅगन सापाकडे गेली. तेवढ्यात आकाशात पुन्हा काळे ढग आले. लवकर सापा,
मला ती जादूची मिरची दे, आता पाऊस पडणार आहे. सापाने आपले डोके मातीच्या तळाशी खुपसले आणि एक जादूची लाल मिरची बाहेर काढली. ज्या क्षणी पिवळ्या ड्रॅगनने एका घासात ती मिरची खाल्ली, पुन्हा पाऊस आणि वादळ सुरू झाले. पण यावेळी पिवळी ड्रॅगन थंड किंवा फडफडत नव्हती. मोठ्या हिमतीने तिने पंख पसरले आणि उंच डोंगराच्या दिशेने ती उडू लागली. चल सांग मला, तू आग कशी ओकलीस? नाहीतर तुझ्या पायाला बांधलेला दगड मी कधीच काढणार नाही आणि तू पुन्हा कधी उडू शकणार नाहीस. नाही, आग ओकणं हे आमच्या ड्रॅगन साठी विलक्षण आहे आणि ते तू कधीही शिकू शकत नाहीस. बाव जांभळ्या ड्रॅगनकडे चालत असताना त्याच्या मागे आगीचा गोळा दिसला. काय? हे कसं शक्य आहे? पावसात आग पेटू शकत नाही. विशाल फायरबॉल मधून पिवळी ड्रॅगन दिसली. माझ्या प्रियकराला मुक्त कर बाऊ. नाही, त्याने मला आगीचं रहस्य सांगितलं नाही तर मी त्याला जाऊ देणार नाही. पिवळ्या ड्रॅगनने प्रथम आकाशातील काळ्या ढगांमध्ये आग ओकून पाऊस थांबवला. मग जांभळ्या ड्रॅगनला बांधलेला दगड तिने वितळवला. अशा प्रकारे जांभळा ड्रॅगन मुक्त झाला. ही शक्ती पाहून बाओ थक्क झाला. तू माझ्यापेक्षा बलवान कशी असू शकतेस? ही प्रेमाची शक्ती आहे, आग किंवा वादळ नाही बाओ. होय, मजबूत होण्यासाठी तुला आगीची गरज नसते. तू ड्रॅगन नाहीयेस. हो, मी नाहीये, पण माझ्याकडे सगळं काही असलं पाहिजे, सगळं काही. नाही, तुझ्याजवळ प्रेम नाहीये बाओ. तू आतमधून खूप एकटा आहेस. पिवळ्या आणि जांभळ्या ड्रॅगनला शेवटी एकमेकांशी पुन्हा भेट झाल्याने खूप आनंद झाला. बाओला यापूर्वी कधीही इतके कमकुवत वाटले नव्हते. तरीही त्या दोन ड्रॅगनचे आभार. त्याने आपल्या हृदयातील प्रेमाचे अस्तित्व स्वीकारले आणि तो जंगलातील किलबिलाटी जीवनात सामील झाला. त्या दिवसानंतर ड्रॅगन पावसाळी हवामानात मुक्तपणे उड्डाण करू शकले आणि आग ओकून त्यांनी आकाशात प्रेमाचा ठसा कायमचा उमटवला.